त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो आशीर्वाद घेऊन इथलं पुढचं आयुष्य समाधानात झालं. दुसरं काही तुमच्याकडून नको आहे. देवाने सगळं उदंड असताना दिलं. अनंत असते कमळा करारे देता घेशील किती दोषा. पण बाकी कशा करता हात पसरणार नाही, पण आशीर्वादा करता माझी धुळी बसली. साधू संतांचा आशीर्वाद मिळाला तर सगळंच काही मिळालं. आणि त्यांचा जसं उत्तर आयुष्य असं गुलाबासारखं टवटवीत फुललेलं राहावं की ज्या गुलाबातून वाणी उघडल्याबरोबर गुलाब पुष्पासारखा आनंद समाजाला मिळावा, त्यांना सुख मिळावं, त्यांना शांती मिळावं आणि जे जवळ येतील त्यांना सुवास वाटावा आणि मलाही तुमचा सुवास घ्यावा, असं ह्या गुलाब बाबाच्या जवळ आल्यानंतर एवढंच मागणं मागायचं. बाकी काय आता माझ्या पाया बिया हात नका लावू, चांगलाय पाय. देवाची कृपा आहे आणि म्हणून गुलाब बाबांनी मला बोलवलं. मनामध्ये मोठी कृतज्ञता आहे. असंच प्रेम असावं, असेच लोभ असावा. एवढंच मागणं आहे, बाकी काही नाही. आठवण तुझी गावी पांडुरा किंवा माझी सांगा टाकू अनाथ अपराधी पती लागला तरी पाया वेगळा नका. असं तुकाराम महाराज मागतात. मग आम्ही काय मागतो? कुंडली करायला मागतोय. मी इथे कधीच प्रवचन केलं नव्हतं कुंडली करायजवळ. 61 करता त्याने आशीर्वाद देण्याकरता बोलवलं. मी या रस्त्याने सुद्धा कधी आलो नाही, आज पहिल्यांदाच. एरवी वारी सोडून केव्हा तरी आलो असेल, पण एवढ्या मी यांना म्हटलं भाऊती मला नेताय, नाही म्हणले रस्ता आहे, म्हटलं मला माहितीच नाही. पण आज अनेक घटना घडल्या, त्याच्यातली एक अत्यंत उत्कृष्ट घटना गुलाब बाबाच्या रूपाने संतांचे संत पुंडलिक राय त्यांनी बोलवलं आणि एवढाच आदेश दिला मला इथे आल्याबरोबर माझ्या मागे चाल. आणि पुंडलिक रायाच्या मागे गेल्यानंतर पांडुरंगाचे चरण नाही सापडणार तर कुणाचे सापडणार. संता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी. अग्रगणी म्हटलं आमच्या तुकाराम महाराज फार मजा बोलतात. कार्य पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. कार्य पुण्या ते म्हणले आमचे पुंडलिकराय म्हणाले अरे तुकोबाराया तुमच्या करताच उभा केला आम्ही त्याला. तसं 28 युगे पांडुरंग या ठिकाणी उभा आहे. ते ज्या महापुरुषाच्या आज्ञेने त्यांच्या मागे असं मागूनच दर्शन घेतो आणि आशीर्वाद असा उलटा टाका म्हणतो. एवढीच पुंडलिकरायाला प्रार्थना करतो, वंदन करतो आणि तुमचा निरोप देतो. पुंडली सकाळी 7 पासून बोलतोय, आता किती वाजले बघा इकडे. याच्यात एका शब्दाचं सूत्र आहे, देव सगळ्यांना भेटतो पण तो देव आई होऊन जेव्हा भेटतो तेव्हा भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश होतो. ठीक आहे, बाई असते ती आई होते, तसा देवाचं रूपांतर मायबापात होणं हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पश्चिमी पडल्याचं. देव आहे तिथे तो मोठा अधिष्ठाता आहे, विश्वाचा चालक आहे आणि माय म्हटल्यावर असं पदराला धरून खाली बसवत आहे. माय म्हटलं की बस बस. बाकीची एखादी माई हेडमास्टरी नसते, तिची नजर फिरली की सगळी शाळा अटेन्शन मध्ये उभे राहते आणि तिचं पोरग तिला असं खाली धरून खाली बसतो. हीच भक्तीचे सामर्थ्य आहे, हेच भक्तीचं कौतुक बघण्याचं. भक्तीच्या प्रांतामध्ये जो अलौकिक आनंद आहे, जे अलौकिक समाधान आहे, ते लौकिक जगामध्ये मिळत नाही. जे लौकिक जगात मिळत नाही ते अलौकिक. अलौकिक शब्दाचा अर्थ काय? लौकिक पैशाने विकत मिळतो. जे लौकिकी वस्तू आहे ती पैशाने विकत मिळते, पण जे अलौकिक आहे ते संतांच्या कृपेने प्राप्त होते. म्हणून ती संतांची कृपा कशी प्राप्त होईल याच्याकरता खटपट करणं हा परमार्थ. सामान्य अर्थ सगळ्याला करतो पण परमार्थ कळत नाही.
सामान्य अर्थात काय आहे, विशेष काय आहे? हे तर प्लास्टिकचं फुल इथे बांधलेलं आहे, ते बाजारात मिळतं. पण गुलाबाचं फुल जमिनीतून उगवावं लागतं. दिसतात पण वास नाही. माणसं म्हणतील ती गुलाबाची फुलं आहे. अरे गुलाबाची फुलं आहे पण वास नाही. का वास नाही? चैतन्याचा वास नाही म्हणून वास नाही. का वास नाही? म्हणून काही ठिकाणी महाराज ईश्वराचं अस्तित्व असतं आणि काही ठिकाणी ईश्वराचं चैतन्य असतं. इथे ईश्वराचं अस्तित्व आहे पण ईश्वराचं चैतन्य नाही. म्हणून ही उशी इथून हलवावी लागते आणि ज्याच्या चैतन्य तो सगळ्याला हलवतो. म्हणून या गुलाबामध्ये अस्तित्व आहे पण ईश्वराचं चैतन्य नाही. आणि ज्या गुलाबामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे आणि चैतन्य आहे, हे कॉम्बिनेशन जिथे आहे तिथे म्हणतो वाह काय वास, काय वास, काय वास. आणि त्यातल्या त्यात गावठी गुलाब फार चांगला. पण गुलाबाचा वास घेताना सुद्धा काटे सांभाळून घ्यावे. नाही तर गुलाब हातात यायच्या ऐवजी, गुलाब बाबा हातात यायच्या ऐवजी काटा हातात येईल. का हा मधला भाग आहे मोठा गमतीचा. देवाने सुद्धा धरायला शिकवलं. वर गुलाबाचं पुष्प आहे, 2 काटे आहेत आणि मध्ये जागा आहे, असे धरावं. नाही का? जीवनाचं उत्तर आहे ते. जीवनामध्ये सुख आहे पण जीवनरूपी गुलाब हातामध्ये धरायचा असेल तर काटा चुकून धर. नाही का? गुलाबाचा जरी काटा असला तरी रक्त काढल्याशिवाय राहत नाही. तर काय बोलू? बोर लागले गुलाब बाबा, सगळं गुलाबावर. आमच्या पोतीतून संत असा माल काढतात, जे पाहिजे तो माल काढतात, जे द्या पाहिजे ते आहे. संत सज्जनी मांडले दुकाने, जे द्या पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी न पाहे तयात रे. नाचच जाऊ त्याच्या गावारी खेळ्या आणि सुख देईल विसावा. म्हणून जीवन असं आहे बरं का? हो, वास आहे तिथपर्यंत आनंद आहे. जसं जसं हुंगाल तसं त्याचा वास कमी होईल, तसं तसं भोग वाढतील तसं प्रभूचा वास कमी होईल. हे जपून धर. जीवन सांभाळलं पाहिजे व्यसनापासून, दुराचारापासून. हे काही काटे आहेत, हे काटे आहेत. गुलाबासारखं जीवन आहे पण रक्त बंबाळ करेल. गुलाब खरा पण टोचला तर असं म्हणतो का की गुलाबाचा आहे म्हणून काटा रुचत नाही, गुलाबाचा आहे म्हणून काटा लागत नाही? अरे काटा गुलाबाचा असतो तरी रक्त काढल्याशिवाय राहत नाही, विसरू नका. असं जपून धरावं. तसं उत्तम मनुष्य देह, उत्तम जीवन दिलं पण ते जपून जर धरलं नाही का? तवा असा धरला तर चालतो पण हिरा नाजूक तरी धरा नाही का? झाडू असा धरला तर चालतो, झाडू सारखा हिऱ्याची अंगठी धरून चालत नाही का? तसं कुत्र्याचं जीवन निराळ, मांजराचं जीवन निराळ. ते कुठेही पडतं, कुठेही लोळतं. पण मनुष्याचं जीवन हे गुलाब पुष्पासारखं जीवन आहे. जीवन तर उत्तम आहे पण काटे तर आहेत. जीवन तर 100% उत्तम आहे. गुलाबी जीवन आहे. थंडीचं नाव सुद्धा गुलाबी थंडी म्हणतात आणि सध्या ती चालू आहे. थंडी तर लागते पण बोचत तर नाही, ती गुलाबी. काय थंडी तर आहे, बोचत तर नाही, गरम तर होत नाही, आनंद तर भोगता येतो, ती गुलाबी. मग असा जर जीवनामध्ये गुलाबी आनंद प्राप्त व्हायचा असेल तर साधू संतांच्या प्रेमाचा गुलाब उमलला पाहिजे. जीवनामध्ये प्रेम बोधाचं दर्शन घडलं पाहिजे. ते जर घडलं नाही तर जीवन व्यर्थ. प्रेम बोधाचा गुलाब चित्तामध्ये उमलला पाहिजे. हे चायनीज नाही, चायनीज गुलाब नाही. नुसते लांब काड्या असतात, दिसायला बरे दिसतं पण वास नसतो. वास असतो तो गावठी गुलाबामध्ये. बाकीचे सगळे त्याला कार्नेशन्स म्हणतात,
इंग्रजीमध्ये खूप नाव आहेत त्याला, कार्नेशन्स म्हणतात. मग त्याचा असा गुच्छ करून देतात. त्याला कोणी वास घेत नाही, शोभे करता ठेवतात. तसं शोभेचा गुलाब निराळा आणि वासाचा गुलाब निराळा. काय तसं जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबा हे फुललेले गुलाब आहेत, फुललेले गुलाब आहेत की त्या गुलाबाच्या संगतीमध्ये आमचं जीवन कृतार्थ झालं. त्या गुलाबाची ती बसलेली तुमच्या पुढे एक कळी आहे, ज्ञानोबा तुकोबाच्या बोधामध्ये वाढली. तेव्हा परिपक्व होईल तेव्हा होईल, पण आज तर कळी आहे. पण दुसरं कोणाच्या दारातलं काहीतरी होण्यापेक्षा संतांच्या झाडावर एक कळी जरी झालं तरी पुष्कळ झालं. नाही उमललं तरी हरकत नाही, व्हायला तरी भाग्य मिळालं. कळीच्या रूपाने का होईना झाडाला तरी बिलगलो नाही का. कळीच्या रूपाने होईना का होईना तसं ज्ञानोबा राय तुकोबा राय हे आमच्या आराध्य दैवत. आता बाबा 10 वेळा नाव घेतलं ज्ञानोबा तुकोबा. पुढचं बोललं ते काय मला पटलं नाही. बाबा महाराजाला बघा, काय बाबा महाराजाला ज्ञानोबा तुकोबा बघा, बघितलं नाही बाबा महाराजाला बघा. हे आपलं त्यांचं प्रेम आहे. आईचं प्रेम जसं भाबडा असतं ना, तशातला तो भाग. अहो ज्ञानोबा राय तुकोबा राय कुठे, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू, पण हे काय संत कृपा दीप संत कृपेचा दीप आहे म्हणून स्वज्वळपणा आहे. म्हणून आता मात्र थांबलो बरं काय. म्हणून बाबांनी पुन्हा सांगितलं प्रेमाचा शब्द डावलता येत नाही म्हणून 2 शब्द बोललो. असंच प्रेम असावं एवढीच प्रार्थना. इथेच प्रवचन संपलं. पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. आणि ज्ञानेश्वर तुकाराम लहानपणा देवा देवा तुम्ही साखरे. बाबा एवढे मोठे ज्ञानी आहेत. ज्ञानेश्वर महाराजनं सुद्धा सांगितलं की मी ज्ञानेश्वरी दिली नाही, माझा पामराची काय थोडपणा पायाची वाहन पायी बरी. संतांनी सांगितलं मी भक्ताच्या पायाची वाहन आहे. आणि आता आपण सगळेजण हात जोडून बाबाच्या चरणाची वाहन व्हा आणि बाबाला आशीर्वाद मागा. आणि बाबा आमच्या याच्यामध्ये काही कोर्साने योगाने राहिले पाहिजे असा पांडुरंगाला. ब्यांडवाले ढोलाले स्टील पुढे तो वाजवा ज्ञान ज्ञान मला बडवे लोक कामे आले. मी म्हणा आमचा पांडुरंग उद्या येणार आहे, मी तुमच्या मंदिरात येत नाही. मी पांडुरंगाच्या रूपात बाबासाहेबांना पाहतो. आपण आता बसूनच म्हणा देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जुलगा. जय देव श्री माळा
कार्यक्रम पूर्ण देव झाला. बाबाला डोळे पडून पहा. माता मिले और पिता मिले, जोरो लड़के भाई मिले, और धन धन का सागर मिले तो सतसंग मिलना मुश्किल. धन मिळे, राज्य मिळे, हा राजा सस्पेंड झाला, दुसरा राजा येईल. राजे झाले, गेले, एमएलए गेले, गमिले गेले, मेले, राज्य गेले, मोठे मोठे ऑफिसर रिटायर झाले. असं ऐकलं का तुम्ही? गजानन महाराज, साईबाबा, ज्ञानेश्वर महाराज आणि बाबासाहेब ही रिटायर झाले. हे रिटायरच होत नाही, हे युग 28 पासूनच जागा राहिला. काशी मिले और बद्री के से मिले, और बड़े बड़े चारों धाम मिले, गंगा सागर का स्नान मिले तो बाबा साहेब का दर्शन मिले. मंडळी, बाबासाहेबांची तब्येत चांगली नाही, आपल्याला डोळे बोलले.
जीव एका पायानं लंगडा होता तरी तो आपल्या भक्ताईमध्ये गेला स्वतः आशीर्वाद लागायला. बाबा एका पायानं लंगड्यात म्हणजे कृष्णाचा पांडुरंगाचा जपदार. बाबा द्वारकेची सर्व संपत्ती सोडून आले चक्रपाणी पडले. बाबा पण या ठिकाणी आले. आपण पण भाग्यवान. बाबाची तब्येत चांगली नाही, तुम्हाला आम्हाला दर्शन दिलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. Come on.